आपण बघताय आवाज इंडिया टीव्ही. नेहमीच आपण पडद्यावर हिरो बघतो, तो हिरो सारखा वागतो, असे काम करतो की आपल्याला असं वाटतं की त्याचा आदर्श घ्यावा. पण पडद्याच्या मागे, पडद्याच्या नंतर काही लोक समाजातही हिरो असतात आणि ते नंतरही असं वाटतं की पडद्यावरही ते आदर्श असावेत आणि पडद्याच्या बाहेरही ते आदर्श असावे, आणि अशा कलाकार फार कमी असतात. असाच एक हरहुन्नरी कलाकार जो पडद्यावरही आदर्श आहे आणि त्याच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनातही आदर्श आहे, असे किरण माने साहेब, अभिनेते, कलावंत आपल्यात आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. एकंदरीत एक हिंदीत म्हण आहे की कलाकार की कोई जात नाही होती, म्हणजे असं म्हणतात की कलाकाराला काही जात राहत नाही. पण आम्ही जेव्हा तुमच्याकडे बघतो, तुमचं कार्य बघतो आणि समाजाला नेहमी जागृत ठेवण्याचं तुम्ही जे काम करताय, जाती प्रथेच्या विरोधात बोलताय, धर्मात ज्या अंधश्रद्धा असतील, धर्मात जे थोटांड असेल त्याच्याही विरोधात आपण बोलताय. हे सगळं बोलत असताना लोकांना खूप असं वाटतं की मी असं जर बोलत राहील माझा करिअरचं काय होईल, माझ्या भविष्याचं काय होईल. कधी असं वाटलं तुम्हाला की असं सगळं करत असताना एकीकडे माझं करिअर आहे, एकीकडे माझं सामाजिक उत्तरदायित्व आहे, काय बोलाल याच्यावर तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा मी कलाकार या विषयावर बोलेन की कलाकार मुळातच कलाकार हा मानवतावादी असतो, असावा. आता आपल्याकडे खूप कमी आहेत, तसे खूप नाही आहेत, पण मुळातच कलाकार त्याच्या पाठीचा कणा ताठ असावा. असं म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा तो वाहक असावा. त्याच्या नजरेत सत्याची धार असावी, तर त्याच्या कलाकृतीला कलेला धार येते. ती कला सर्वांसाठी. कला आम्ही जी सादर करतो ते कोण जात बघून बघता का? आपण कला बघताना कोणाची जात धर्म बघून बघतो का? ती कला असते, ती सगळ्यांसाठी असते, सगळ्या मानव जातीसाठी असते. आणि तो कला सादर करणारा जो कलावंत आहे त्याच्या मनात कुरूपता असून नाही चालत. त्याच्या कलाकृतीत द्वेष, मत्सर, हेवे दावे वगैरे असावेत, पण कलाकृतीचा अंतिमता हेतू हा असावा की मानवतावाद, मानवतेकडे जाणार किंवा शुद्ध भावनांकडे जाणार असं काहीतरी असावं, प्रेमाचा संदेश असावा शेवटी, काही जरी असलं तरी. तर ते त्यासाठी कलाकाराचा मुळातच मी म्हणालो तसं पाठीचा कणा ताठ असावा. त्याच्या काळजात शोषित पीडितांविषयी, गोरगरिबांविषयी करुणा असावी, दया असावी आणि नजरेत सत्याची धार असावी. आणि कलाकार हा एवढा कणखर असतो की तो राजाला सुद्धा जाब विचारू शकतो. पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे की कलाकार, म्हणून तर कलाकारांना हुकुमशाही कायम घाबरते. हुकुमशाही कायम कलाकारांची दचकून असते, कारण कलाकार लोकांना जाग करण्याची क्षमता त्याच्यात असते. तर मला असं वाटतं की मी एक शेर कायम सांगतो, तो फार सुंदर शेर आहे मला आवडलेला, की एक राजा असतो, तो त्याच्या राजमहालाच्या गच्चीत उभा असतो, टेरेसवर, आणि खाली येणाऱ्या जाणाऱ्या प्रजेकडे तो पाहत असतो अभिमानाने. आणि ती प्रजा, प्रत्येक प्रजा जाताना वर राजाकडे लक्ष गेलं की मुजरा करत असते आणि पुढे जात असते. की प्रजा मुजरा करते यातच तो खुश असतो की माझ्या पुढे झुकतायत लोक, सलाम करतायत मला, मुजरा करतायत. त्याची छाती अशी किती इंचाची असेल ती 1-2 इंचांनी वाढत असते, अभिमानानं, गर्वानं फुलत असते छाती त्या राजाची. आणि समोर एक फाटका कलंदर कलावंत येत असतो. कलावंतचा अस्सल कलावंत जो असतो तो थोडा फाटकाच असतो पैशांनी वगैरे. तर तो कारण कोणाचा भाट झालेला नसतो, कोणाचा भाट हा शब्द म्हणणार नाही, मी स्तुती पाठक म्हणतो, मी स्तुती पाठक झालेला नसतो कोणाचा. उगाच गुणगौरव करायचा आणि पैसे घ्यायचे अशा म्हणजे मदाऱ्याच्या तालावर नसणारं माकड असतं ते वेगळं असतं आणि कलाकार वेगळा असतो ना. कलाकार कोणाच्या तालावर नाचत नाही. असा फाटका कलंदर कलावंत समोरून येत असतो. असा पाठीचा कणा ताठ, नजर तीक्ष्ण, पण फाटका. म्हणजे आपण म्हणतो ना, करात आहे मुठभर माती, मनात आहे वनभर सोने, असा तो चाललेला असतो. आणि तो राजाकडे बघून काही मुजरा बिजरा करतच नाही. राजा चिडतो, राजा म्हणतो अरे काय हा मुजरा पण करत नाही मला, की छोटा माणूस, फाटका माणूस, तुम्हाला कोण आहे हा? त्यावेळी तो कलावंत वर बघतो, राजाच्या नजरेला नजर भिडवतो आणि तो शेर आहे की उतरकर कस्त्रे आली से रूबरू तो आव. कस्त्र म्हणजे राजमहाल, आली म्हणजे त्याचं टेरेस. उतरकर कस्त्रे आली से रूबरू तो आव, बुलंदी से हमारी ऊंचाई का अंदाजा नहीं हो. तर राजापेक्षा कलावंत मोठा असतो. कलावंत राजाला जाब विचारू शकतो, व्यवस्थेला जाब विचारू शकतो. परंपरांची चिकित्सा करणं हे कलाकाराचं काम असतं. जाचक परंपरा तोडणं, रूढी तोडणं
हे कलाकाराचं काम असतं. तर ते मला वाटतं की ती माझी जबाबदारी आहे, मी माझी जबाबदारी म्हणून घेतो. आता हे घेताना वाईट प्रसंग येतात का, तरी येतात. कारण व्यवस्थेला जेव्हा तुम्ही हल्लीच्या काळात जा विचारता, तर मी असंच केलं की एकदा पंतप्रधानांवर टीका केली म्हणून मी खूप ट्रोल झालो. आणि टीका काय, ती फार वाईट टीका नव्हती किंवा खालच्या थराला जाऊन केलेली टीका नव्हती, साधी टीका होती. पण खूप ट्रोल झालो. मग त्यांनी एक हॅशटॅग मोहीम चालवली की त्याला काढून टाका तुमच्या सिरियल. त्यावेळी माझी सिरियल जोरात चालली होती, त्यात माझं कॅरेक्टर खूप गाजलं होतं, लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे कदाचित घाबरली असेल व्यवस्था की याला लोकप्रियता मिळते आणि ते सगळे लोक याचे विचार वाचतायत, विचार ऐकतायत, आणि मला त्या सिरियल मधून काढून टाकलं. तर असे खूप प्रसंग घडत आहेत. म्हणजे जिथे मला 15 प्रोजेक्ट्स माझ्याकडे येणार आहेत, त्यातली 3च प्रोजेक्ट्स मला मिळतात. इतर प्रोजेक्ट्स मधून माझा पत्ता कट होतो. पण मला त्याचं कोई गम नाही उसका, काही नाही. म्हणजे घर से निकला तो दिल के सिवा पास कुछ न था, क्या मुझसे खो गया मुझे क्या मलाल है. तर ते आपण चालत राहायचं, आपण करत राहायचं काम. कारण हे महामानवांचे विचार बिलकुल जे मी वाचले, जे मला भावले, माझ्या मनामेंदूत उतरले, रक्तात आले. तुकोबरायांनी तर सावकारी सोडली, बुडता हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून. हे जन, माझे बहुजन सर्वसामान्य अडाणी जनता बुडतीये, ते मला बघवत नाही आणि मला त्यांचा कळवळा आहे. तो कळवळा हा शब्द खूप छान आहे की जो कळवळा तथागत गौतम बुद्धांना आला होता, जो कळवळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं तर किती मोठी नोकरी मिळाली असती त्यांना. परदेशात बंगले, गाड्या, ऐशाराम केला असता त्यांनी. एवढं त्यांचं शिक्षण होतं, एवढं त्यांचा रुतबा होता तो, आणि त्यांना नोकरीची ऑफर सुद्धा झालेली होती परदेशातून. पण त्यांनी काय केलं की माझी जी जनता आहे, माझी जी पिढ्यानपिढ्या जे अस्पृश्यतेच्या जोखडाखाली आहेत, ते गुलामगिरीच्या जोखडाखाली, त्यांना मला बाहेर काढायचं म्हणून त्यांनी आयुष्य खर्ची घातलं. तुकोबारायांनी आयुष्य खर्ची घातलं. मी तर एक साधा कणभर त्यांच्या पुढे समुद्रातला एखादा थेंब आहे. पण मी एवढं करण्याचं काही हरकत नाही, मी करतो ना तेवढं. थोडंफार सहन करेन, थोडंफार माझ्या पोटापुरते पैसे मी कमवतो आणि ते खरं बोलून मला मिळत आहे तेवढे ठीक आहेत ना. मला 2 वेळचं जेवण माझ्या कुटुंबांना मी जेवण घालू शकेन आणि आपले लोक इथे जगवतात. आपण इतिहासात बघतोय चार्ली चॅप्लिन सारखे महान कलाकार, तेही कधी काळी जर्मनी थिएटरला गातात गेले. पण त्या संदर्भात जेव्हा आपण महाराष्ट्रात किंवा भारतात बघतोय की ज्यांचा एक आदर्श आपण म्हणतोय की जे स्क्रीनवर खूप अन्यायाच्या विरोधात बोलतात, पण सत्तेच्या विरोधात बोलताना ते धजत नाही. त्यांच्या तोंडातून सत्तेच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात थोडासाही ब्रक सुद्धा निघत नाही. या सगळ्या वातावरणात किरण माने महाराष्ट्रातला एक कलावंत, या सगळ्या क्षेत्रात, त्या सगळ्या कलावंतामध्ये स्वतःला कुठं बघतोय आता? मी माझ्या या बाण्यामुळे थोडा वेगळा झालेलो आहे या सगळ्यांपेक्षा, आणि मला वाटतं की मी जिथे आहे तिथे मला अभिमान आहे. कारण तुम्ही लोक सगळे की आपल्या विचारांचे जे लोक आहेत ना, त्यांनी मला प्रचंड प्रेम दिलं. तुम्हाला सांगतो, मी त्यांना एक उदाहरण सेट करायचं होतं. मला ज्यावेळी सिरियल मधून काढून टाकलं किंवा अनेक प्रोजेक्ट्स मधून माझा पत्ता कट करताय, त्यांना एक उदाहरण सेट करायचं होतं की तुम्ही जर आमच्या विरोधात बोलाल तर तुमचा किरण माने करू, लोक घाबरावेत बोलायला, असा त्यांचा हेतू होता. मी त्याच वेळी असं दिल में ठाण लिया था की असं काहीतरी करून दाखवायचं की सगळ्या कलाकारांना वाटलं पाहिजे की माझा किरण माने व्हावा. आणि ते होण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी, बहुजनांनी सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं की आता तू महाराष्ट्रभर अक्षरशः मला नाही म्हणून सांगावं लागतं, इतकं महाराष्ट्रभर बोलवताय. आता काल तुम्हाला ते म्हणाले की भाषण संपल्यानंतर मला लोक सोडत नव्हते सेल्फी काढण्यासाठी. असं प्रत्येक ठिकाणी घडतंय. मी साताऱ्यात राहणारा, आज मी नागपूरमध्ये, पुसदला, धुळ्याला, चंद्रपूरला लोक प्रेमानं बोलवत आहेत, प्रेमाचा वर्षाव करतायत माझ्यावर. आता मला वाटतं की कलाकारांना असं वाटत असेल की माझा किरण माने व्हावा, कारण कलाकारांना लोकप्रियता हवी असते. तिथं लोकप्रियता मिळते आणि खरं बोलून मिळते मला. ठीक आहे ना, मी काही गोष्टी मिस करतोय, म्हणजे त्यांच्या इतका गडगंज पैसा नाही कमवू शकत, त्यांच्यासारखे सगळ्या सिनेमात तुम्हाला दिसू नाही शकत, कारण माझा पत्ता बऱ्याच ठिकाणी कट होतो. पण ठीक आहे ना, लोकांच्या मनात मी आहे ना, काळजात मी आहे ना, आणि माझ्या लोकांच्या मी काळजात आहे, हेच माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. तिकडच्या कुठल्याही झगमगीत कार्यक्रमापेक्षा मला इकडे जे मिळतं ना प्रेम, खरं प्रेम, खऱ्या टाळ्या, खरं प्रेम, ते मला जास्त मोलाचं आहे. तिकडचे जे अवॉर्ड्स आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळी आणि चांगली अवॉर्ड्स मला इकडे मिळतात. आता सत्यपाल महाराजांनी मला समाज प्रबोधन पुरस्कार सत्यपाल महाराजांनी देणं म्हणजे ऑस्कर मिळाल्यासारखं आहे. सम्यक पुरस्कार बाबा आढावांच्या हस्ते मला मिळाला, की कुमार सप्तर्षींनी मला लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार दिला.
असे अनेक पुरस्कार मला मिळत आहेत की काही पुरस्कारांना मला जाता येत नाही तारखांमुळे. परवा सुद्धा मला फुले पगडी देऊन सत्कार करायचा होता पुण्यात काही संघटनांना माझा, तर मला जाता नाही कारण मी शूटिंग करत होतो गोव्यात. तर असं खूप वेळा होतंय आणि हे प्रेम आहे ते लाख मोलाचं आहे. आणि मला तर वाटतं की खूप कलाकारांनी हे विचार घेऊन पुढे यावं, परखडपणे बोलावं, कारण आज गरज आहे. आज खरोखर बुडतं हे जन न देखावे डोळा अशी परिस्थिती झालेली आहे. पुन्हा गुलामगिरीच्या जोखडात अडकण्याची भीती निर्माण झालेली आहे. संविधानाला धोका आहे आता हे तर आपलं पाठ झालेलं आहे, पण आता दिसतंय आपल्याला समोर. एक कॉमेडियन साधा कॉमेडी करतो तर त्याला धमक्या मंत्री धमक्या देतात की आम्ही तुला मारू. हे काय राहिलं आता संविधानाचं राज्य काय राहिलं? तर हे सगळं सुरू आहे. आणि जर कलावंत गप्प बसणार असेल तर मग त्या देशाचं काही खरं नाही. ज्या देशातला कलावंतच व्यवस्थेविरोधात विचार, आणि सगळ्या कलाकारांची जर अवस्था अशी झाली की पोटार्थी झालीत लोक की माझ्या पोटावर पाळला तर काय. ठीक आहे ना, काही जणांना वाटतं की बाबा माझं काम गेलं तर माझं कुटुंब कसं चालणार, मग त्यातला मी एखादा असं करतो की किमान मी काही तोटे सहन करतो पण मी बोलतो, कारण मला ते सहन होत नाही आता. आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो की ह्या महामानवांचे विचार वाचले ना तर वाटतं की आपण करतो ते खूप कमी आहे. पण त्यांचं जर कार्य बघितलं, त्यांचं जीवन कार्य बघितलं, महात्मा फुलेंचं बघितलं जीवन कार्य, आता फुले आंबेडकर संयुक्त जयंती आहे, त्या दोघांचंही आज जर आपण कार्य बघितलं तर केवढं मोठं कार्य समाजासाठी त्यांनी केलंय. किती आयुष्यातली किती वर्ष खर्ची घातली, रक्ताचं पाणी केलंय, जीवाचं रान केलंय आपल्यासाठी, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी. आपण काय अशा खुर्चीत आपण शूद्र म्हणून आता कुठेतरी जमिनीवर असतो, आपण कुठेतरी सगळे शूद्र आहेत. म्हणजे मी कुठली जात घेत नाही, त्या उतरंडीत मी थोडा वरचा आहे पण तरी सुद्धा मी शूद्रच आहे मला माहिती. आणि मला माहिती आहे की माझ्या राजाला शूद्र म्हणून राज्याविषयी होऊ दिला नव्हता, तर सगळे शूद्रच आहोत आपण. तरी सुद्धा आज आपण या थराला त्यांनी पोहोचवलंय आपल्याला. त्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्या बघितल्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या महामानवांनी काही स्वप्न बघितली होती आणि ती स्वप्न त्यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात साकार झाली म्हणून आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. आता आपल्या हलगर्जीपणामुळे आपण त्या महामानवांच्या विचारांची गद्दारी केल्यामुळे पुन्हा ती जुनी परिस्थिती येण्याची परिस्थिती उद्भवतीये. त्यावेळी आपण गप्प बसून चालणार नाही असं मला वाटतं. एका महत्वपूर्ण म्हणजे चित्रपटाच्या दृष्टिकोनातून आपण बोलतोय, महत्वाचा एक मुद्दा आहे की गेल्या काही काळापासून आपण बघतोय महाराष्ट्रात म्हणा पूर्ण भारतात म्हणा प्रोपगंडा फिल्म्सचा मोठा एक ट्रेंड आलेला आहे की कुठलाही सरकारचं गुणगान करण्यासाठी चित्रपट येत आहेत, खोट्या इतिहास दाखवण्यासाठी चित्रपट येत आहेत. म्हणजे एक काळ असा होता की सत्य दाखवण्यासाठी चित्रपट यायचे, आता इतिहासाला मोडून हाच इतिहास आहे असाच आहे आणि एखाद्या विशिष्ट सरकारने इतकं चांगलं यासाठी प्रोपगंडा फिल्म्स येत आहेत. याच्यामुळे जे येणारी पिढी आहे त्यांना वाटतं की हाच आपला इतिहास आहे, यावर काय बोलणार? खूप मोठा विषय आहे, खूप गहन गंभीर विषय आहे. तुम्हाला तेच म्हणतो की कलाकाराची खूप मोठी जबाबदारी का असते, कलेचा परिणाम लोकांच्या होत असतो. तर त्या फॅसिलिटी यंत्रणा ज्या आहेत किंवा ज्या वर्चस्ववादी यंत्रणा आहेत त्या कायम हे माध्यम पकडतात, चित्रपट, नाटक, साहित्य. आणि या माध्यमातून बरोबर आपल्याला हवं ते लोकांच्या मनात पेरता येतं. आणि ते माध्यम त्यांनी पकडलंय प्रोपगंडा फिल्मसाठी की लोकांच्या मनात त्यांच्या ज्या लोकांच्या विषयीच्या त्यांच्या ज्या जाणीवा आहेत त्या लोकांच्या मनात पेराव्यात. तर हे सगळं खूप पूर्वीपासून चालत आलं. हिटलर, मुसोलिनी पासून सगळ्यांनी हे केलेलं आहे. आणि आता हे त्याचाच पण आता त्याचा परिणाम आपण असं केला पाहिजे की आपल्या कुठल्याही महामानवावर फिल्म आली की वेगळ्यासारखी बघायला नाही जायची, की काही नाव असू दे त्याचं आणि काही असू दे, आधी ऑब्झर्व करा की नक्की काय चाललंय. मी खूप संशयानं बघतो त्या गोष्टी. आता फुलेंवर फिल्म येते, आता मी तर लगेच बघितलीच पाहिजे, पण नाही, मी नाही लगेच बघणार. मला डाऊट आहे. प्रत्येक गोष्टीवर संशय घ्या, संशय घ्या. असेल कदाचित ती चांगल्या मनानं बनवलेली फिल्म असू शकते, पण मी असं पूर्णपणे नाही समजणार. काहीतरी त्यात मेख मारून ठेवली का हे मी तपासणार. वैचारिक काहीतरी मेख मारून ठेवली का फुलेंच्या नावाखाली, हे तपासलं पाहिजे आपण. आता कुठलाही सिनेमा येऊ द्या तो आपण तपासून घेतला पाहिजे की नक्की काय विचार मांडलाय त्यात. नाहीतर आपली विचारधारा जसं तुकाराम महाराज म्हणतात की दुधाच्या रांजणात मद्याचा एक थेंब पडला तरी सगळं विष, तसं तुम्ही दाखवायला जाल एखाद्या महामानवाचं चरित्र त्यात एक थेंब असा टाकाल की सगळं विष होऊन जाईल त्याचं. तर ते नको आहे आता आपल्याला. आणि आजकाल त्याचा वापर, फिल्म या गोष्टीचा वापर खूप जोरदार व्हायला लागलाय. तुम्ही संतोष सारखी फिल्म अडकवून ठेवताय. बरोबर, संतोष सारखी जी फिल्म जी व्यवस्थेवर बोलती ती अडकली.
आणि केरला स्टोरी, काश्मीर फाईल सारख्या फिल्म तुम्ही फुकट दाखवताय ना, म्हणजे याच्या मागे काहीतरी हेतू आहे. आणि तुम्हाला सांगतो आहेच. तर मी परवा पण एका भाषणात सांगितलं की अँटोनिओ ग्राम्सी नावाचा तत्ववेत्ता, इटालियन तत्ववेत्ता आहे, त्याचं हेजिमनी नावाची संकल्पना आहे. त्यात त्यानं लिहून ठेवलंय की हे ज्या फॅसिस्ट संघटना आहेत किंवा वर्चस्ववादी लोक आहेत, हे सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी त्यांचा एक पासवर्ड आहे, सांस्कृतिक वर्चस्व. हा पासवर्ड आहे त्यांचा. साहित्य, नाटक, सिनेमा याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना हव्या असलेल्या जाणीवा अलगदपणे लोकांच्या मनात पेरायची आणि मग कुठल्याही बळाशिवाय ही सत्ता अबाधित ठेवता येते. तुमच्या मनात एकदा छत्रपती शिवरायांवरचे सिनेमे दाखवून मुस्लिम द्वेष पेरला ना की मग आपण इथं काहीही प्रबोधन करू द्यात नाही. लोकांच्या मनात मुस्लिम द्वेषच बसतो जाऊ. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात सुद्धा नव्हता मुस्लिम द्वेष, मनात सुद्धा नव्हता, शिवला सुद्धा नव्हता. कितीतरी मुस्लिम त्यांच्या आरमाराचे प्रमुख मुस्लिम होते. अनेक गोष्टी आहेत. त्या काळात हिंदू मुस्लिम युद्धच होत नव्हतं. त्या काळात सत्तेसाठीची सगळी काही होती. आणि छत्रपती शिवरायांचा तर हेतू रयतेसाठीचा वेगळाच होता. स्वराज्याची संकल्पनाच वेगळी होती. हीच समजावून सांगितली जात नाही. फक्त लढाई दाखवल्या जातात सिनेमातून आणि मुस्लिम द्वेष पेरला जातो. असं बऱ्याच सिनेमांमधून होतंय. त्यामुळे आपल्या कुठल्याही महामानवावरचा सिनेमा आला तर लगेच भारावून जाऊन बघायची गरज नाही. बघा ना, त्यात काम करणारे लोक शेवटी वर्चस्ववाद्यांची री ओढणारेच असते. बरोबर. म्हणजे फुलेंची भूमिका, फुलेंची सावित्रीबाईंची भूमिका कोणी केली तुम्ही ते बघा. त्यांची विचारधारा तपासून बघा. त्यांनी फुलेंसारखा एखादा तरी स्टँड घेतलाय का? तर शिक्षण व्यवस्थेवर तरी स्टँड घेतलाय का? पण तेच लोक त्या भूमिका करतात आणि त्या भूमिका करून आपल्यावर काहीतरी वेगळं थोपवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण आता कुठल्याही महामानवावरचा सिनेमा आला, मी तर सांगतोय बघूच ना. महामानवांवरचे सिनेमे बघू नका, कारण त्यातून कुठला सिनेमा बघून दंगल झाली का आजपर्यंत? आता झाली ना दंगल. हे जर होत असेल तर नका बघू. मी या क्षेत्राला असून सांगतो, तुम्ही मनोरंजनात्मक सिनेमे येतात ते बघा, कॉमेडी बघा अमुक, पण हे जे सिनेमे येतात ना त्यातून काहीतरी हेतू असू शकतो. बिलकुल. आपण जे बोललात की महामानवांच्या बाबतीत अशा प्रकारचे महाराष्ट्रात हे बघायला मिळतं की आमचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज असो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांच्या विरोधात लोक बोलतात, त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात बोलतात, तेव्हा लोक चूप राहतात. पण एखाद्या पॉलिटिकल माणसाच्या विरोधात कोणीतरी बोललं तर त्याच्या घरावर लाठ्या काठ्या घेऊन जातात. असा महाराष्ट्र अपेक्षित होता का आपल्याला? अजिबात नाही. आपण ही महामानवांच्या विचारांचीच गद्दारी आहे आणि त्यांची टेस्ट असते की लिटवस टेस्ट असते की या महामानवाविषयी बोलून बघायचं. आता बघा ना, आणि त्यांनी काय केलंय की बरोबर जे नको होतं, आपल्या महामानवांना जे नको होतं तेच झालंय. समाजात फूट पडली, बहुजन समाजात. म्हणजे आंबेडकरी समाज वेगळा झालाय, मराठा वेगळे झालेत, ओबीसी वेगळे झालेत, मुस्लिम वेगळे झालेत. त्यांनी प्रत्येक समाजामध्ये भिंती उभ्या केल्या आणि त्यामुळे ते वर्चस्व गाजवू शकतात. संख्येने कमी असून ते वर्चस्व का गाजवू शकतात? पण तुमच्याच भिंती उभ्या राहिल्या आणि आपण अनावश्यक तो उदारपण आहे. म्हणजे बहुजन हिंदू आणि बौद्ध आणि मुस्लिम अनावश्यक तो उदारपण आहे एकमेकांना. आता आणि त्याचा फायदा तिसऱ्याला होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही की ज्या यंत्रणेशी आपल्या तथागत बुद्धांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळे महामानव ज्या यंत्रणेशी लढले, ज्या यंत्रणेने त्यांना त्रास दिला, तीच यंत्रणा आज आपल्या डोक्यावर बसली, तीच विचारधारा आपल्या डोक्यावर बसली. पण आपले हेच लक्षात येत नाही. मग काय होतं, मग परभणीला सोमनाथ सूर्यवंशीसारखा संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मुलगा मारला जातो, फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो. ज्यावेळी बीडला संतोष देशमुखची हत्या होते, फक्त मराठा समाज पेटत होतो. असं होतंय. आपलं माजी राज्यपाल काहीतरी महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंवर काहीतरी बोलून जातो, सगळेच गप्प बसतात, एकमेकांकडे बघतात सगळे. किंवा संसदेत आपलं उच्च पदस्थ नेता एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य करतो, अपमानकारक वक्तव्य करतो, सगळे एकमेकांकडे बघतात, तुझा महामानव आहे ना तू बोल, तुझा महामानव आहे ना तू बोल. यामुळे ते होते, जेव्हा हे सगळे एक होतील तेव्हा तुम्हाला सांगतो ना की हिंदू बहुजन वेगळे आणि हिंदुत्ववादी जे कट्टर ते खोटे हिंदुत्ववादी, खरे हिंदुत्ववादी हिंदू बहुजन, बौद्ध, मुस्लिम हे सगळे जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा कुठल्याही राजकीय सत्तेला भारी पडतील. बिलकुल. हे आता आपण समजून घेतलं. एक महत्वाचं हे पाहायला मिळत आहे की आपण आपल्या भाषणांतून, आपल्या सोशल मीडियाच्या लिखाणावर सतत बुद्ध, तुकोबाराया
शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचीच एक माड रोवत असतात. आणि हे एक सामाजिक सौलख्याचं किंवा ज्या बाबतीत आपण बोलताय की सगळा समाज वेगवेगळा होत आहे त्यांना जोडण्याचं एक आणि त्याच्यावर तुम्हाला खूप ट्रोल पण केलं जातं. तर एकदा जेव्हा आपण तुकोबारायांकडे बघतो, त्यांची अभंग वाचतो, त्याच्यात एक मानवतावाद दिसतो आपल्याला. तथागतांच्या बाबतीत आपण बघतो तिथे एक मानवतावाद दिसतो. बघ असं का होतं की वारकरी असतील ते बौद्धांच्या ठिकाणी दिसत नाही किंवा बौद्ध असतील ते वारीमध्ये दिसत नाही, हे कसं दूर करता येईल? तेच ना, तो बेसिक विचार आहे ना, तोच आपण पोहोचवलेला नाही. बेसिक विचार काय आहे ते नंतर आता म्हणजे नमो बुद्धाय म्हणणारे, मी परवा पण काल पण एका भाषणात म्हटलं की तुम्ही गाथा म्हटली, तुम्ही पंचशील म्हटलं किंवा तुम्ही त्रिसरण म्हटलं म्हणजे तुम्ही बौद्ध झाला असं नाही. तुमच्या मनात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहेत का, तर तुम्ही बौद्ध झाला. आणि जो संविधान मानणारा प्रत्येक माणूस बौद्ध आहे. कारण काय ना की एक धागा आहे आपल्या सगळ्या महामानवांना, नावं घेत होत्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही जी मूल्य त्रिसूत्री आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की मला बुद्धांकडे मिळाली त्रिसूत्री. म्हणजे ही फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2500 वर्षांपूर्वीच्या तत्वज्ञानात मिळाली तथागत बुद्धांच्या. तथागत बुद्धांनी स्वातंत्र्याचं मोल जाणलं, समतेचं मोल जाणलं, बंधुतेचं मोल जाणलं आणि त्या काळात धम्मक्रांती घडवून आणली जी अशोकापर्यंत चालली, की पूर्ण भारतभूमी बुद्धमय झाली धम्म. तर ती जी त्याचा बेस काय होता, त्रिसूत्री होती, स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्याचं मोल बुद्धांनी सांगितलंय, जे मी बऱ्याच भाषणात सांगतो. डॉक्टर आ साळुंखे तात्यांनी मला एकदा ते समजावून सांगितलं होतं की काय आहे त्या, की अंबठ्ठाला जे तथागत बुद्ध म्हणतात की अरे अंबठ्ठा, एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करू शकते. भारतीय साहित्यातलं सगळ्यात सुंदर वाक्य आहे ते, की एक छोटी चिमणी सुद्धा तिच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवू शकते. आपण तर माणूस आहोत, आपल्याला हे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्याचं मोल किती एका वाक्यात बुद्धांनी आपल्याला सांगितलं. समतेचं मोल आहे. बुद्धांनी सुनीता सारख्या, म्हणजे आपण आता त्या जातीचं नाव घेतो पण तो व्यवसाय होता, भंगी काम करणाऱ्या सुनीत सारख्याला त्यांनी उपसंपदा दिली, थेट उपसंपदा दिली, दीक्षा दिली. आणि ज्यावेळी त्याच्यापुढे उच्चवर्णीय लोक झुकून नमस्कार करायला लागले तेव्हा सुनीतनी बुद्धांकडे बघितलं आणि बुद्धांनी ते सुंदर हास्य केलं. किंवा उपाली सारखा असेल की ज्याला नंतर जो इकडे असताना शूद्र होता, ज्याला धर्मग्रंथाकडे पाहायची सुद्धा मुभा नव्हती, त्यानं विनय पिटक लिहिलं नंतर धम्मदेव. तर ही जी समता आणली बुद्धांनी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही जी सगळ्या जातींमध्ये त्या काळात ज्या भेद केला होता, त्यांनी उच्च नीच ठरवलं होतं, ते सगळं मोडून तोडून सगळ्यांना समान पातळीवर आणलं. तुकोबारायांनी तीच मूल्य तुकाराम गाथेत उतरवली, तीच मूल्य. म्हणजे तुम्ही जर तपासून बघितले तर बुद्ध विचार तुम्हाला तुकाराम गाथेत दिसेल. अगदी म्हणजे कितीतरी अभंग असेल की बुद्धांनी जे सांगितले, की बुद्धांनी सांगितले की पराधीनता हे दुःख आहे. स्वातंत्र्याचं मोल सांगताना सगळ्या दुःखाचं मूळ काय तर पराधीनता आहे, हे बुद्धांनी सांगितलंय. तुकोबाराया सुद्धा एका अभंगात म्हणतात की साधन तयासी साधे रे, स्वाधीन ज्याची बुद्धी, पराधीनता घात रे, थोर जाण संबंधी. पराधीनता हा घात आहे असं तुकोबाराया, म्हणजे किती सिमिलॅरिटी विचारात त्या. किंवा समतेचं मोल म्हणजे तुकाराम महाराजांनी हे सांगितलं की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, हे सांगितलंय. म्हणजे तुकोबारायांनी तीच मूल्य गाथेत उतरवली, वारकरी संप्रदाय आणखी समृद्ध केला, परमोच्च बिंदू गाठला त्यांनी. तीच मूल्य छत्रपती शिवरायांच्या रयतेसाठीच्या संकल्पनेत दिसतात आपल्याला. तीच मूल्य सगळी छत्रपती संभाजीराजांनी ज्याचं रक्षण केलं, ज्या मूल्यांचं तीच मूल्य आहेत. तीच मूल्य शाहू महाराजांनी संस्थानात त्यांच्या आणली आणि त्याच मूल्यांचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा तीच मूल्य घेऊन फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी सामाजिक शैक्षणिक क्रांती केली. त्यात पण बेस काय होता, स्वातंत्र्य, समता, बंधुता. त्यामुळे हे एक माळ आहे आणि ती एकत्र गुंफलेली माळ आहे सगळी. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर गुंफलेली माळ आहे. पण आता अनुयायांमध्ये मात्र फूट पडली, त्यांना माहितच नाही की हे सगळं एकच आहे, हे सगळं एक आहे. आणि त्यात सुफी संप्रदाय, मुस्लिम आहे, तो सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारितच आहे. सुफी संप्रदाय जर तुम्ही बघितलात तर त्यात सगळे हेच विचार आहेत, प्रेमाचेच विचार आहेत. तर हे जे आहे ना, हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा हे समाज सगळा एक होईल. आणि माझी ही धडपड आहे की हे सगळ्यांनी समजून घ्या आणि टोकदारपणा सोडा. आहे ना, प्रत्येक धर्मात जातीत काहीतरी आहे, वाद आहेत काहीतरी, तुम्ही असे, तुम्ही तसे. तुम्ही मला सुद्धा खूप जण ट्रोल करतात की तू का धम्मावर बोलतोस, तुझा काय अधिकार, तू तर मराठा आहेस आणि तू
बाबा ठीक आहे, पण धम्म माझा आहे, मला धम्म हा फुलाच्या सुवासासारखा आहे, तो मला आकर्षित करून घेतो आणि मी त्याच्यावर बोलतो. जो कट्टर असतो तो बौद्ध नसतो, जो बौद्ध असतो तो कट्टर नसतो. कट्टर तर नसा विचणार. तर मला बुद्धांचे विचार आकर्षित करून घेतात, मी ते मांडतो आणि ती मुभा आहे मला कारण बुद्धांनी स्वातंत्र्याचं मोल सांगितलंय, कारण मी ते मांडत असतो आणि मी ते निर्भीडपणे मांडत असतो. ट्रोलिंगची पर्वा मी करत नाही, कारण जोपर्यंत मला माहिती आहे, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला, माझ्या विवेकाला माहिती आहे की मी बोलतोय त्यात वावगं काही बोलत नाही किंवा मी द्वेष पसरवणार काही बोलत नाही, तर मी बोलत राहणार. सरते शेवटी ह्या सगळ्या गोष्टी, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, तुकोबरायांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं, शिवरायांनी आपल्या रयतेसाठी तसे नियम आणले, शाहू महाराजांनी समता प्रस्थापित केली, आरक्षणाचे ते जनक राहिले, सावित्रीबाई, ज्योतिबा असतील, त्यांनी शिक्षण दिलं आणि सगळ्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या हे सगळं बहुजनांचं तत्वज्ञान भारतीय संविधानात जसं तसंच आपल्याला अधिकाराच्या स्वरूपात बाबासाहेबांनी दिलं. पण तुम्ही पण बोललात, आम्हालाही वाटतं की हे संविधान कुठेतरी आता धोक्यात आहे, कारण सत्ताधारी म्हणतात की संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. सत्ताधाऱ्यांसोबत जे स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतात तेही आहेत, तेही म्हणतात की असं काही होऊ शकत नाही. पण एकंदरीत आपण देशाच्या पटलावर बघतो, महाराष्ट्राच्या पटलावर बघतो, ते एक प्रकर्षाने गंभीरता आहे वाटते की का हे सगळे अधिकार आमचे संपुष्टात येत आहे, संविधान तर धोक्यात नाही आहे. आपण काय बोलतो? सरळच आहे ना, संविधान धोक्यात आहेच आणि हे सगळ्यांना आपल्याला दिसतंय. म्हणजे अगदी छोट्या छोट्या घटना मी तुम्हाला जसं कुणाल कामराचं सांगितलं, किंवा आपल्या एक न्यायाधीश म्हणतो की मी गणपतीवर हवाला ठेवून एका केसचा निकाल केला. म्हणजे किती वाईट आहे, किती धोकादायक आहे. श्रद्धा असावी देवावर, तुमची श्रद्धा तुमची ती पर्सनल असावी. तुम्ही न्यायदानासारखं काम करताना जर असेच तर तुम्ही करायला लागला तर ते किती चुकीचं आहे. म्हणजे संविधान धोक्यात आहे त्याचा पुरावाच हा आहे की एका चिमुरडीवर बलात्कार होतो, एका गरीब पोराला पकडलं जातं, त्याला बलात्कारी ठरवलं जातं, त्याचा एन्काउंटर केला जातो आणि नंतर न्यायालय सांगते की नाही, तो एन्काउंटर खोटा होता, त्यानंतर कोणावरही कारवाई होत नाही. किती वाईट आहे. दोन मंत्री त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतात पण ते राजीनामा देत नाही. न्यायालय सांगतं की नाही, निवडणुकीचा खर्च नाही घेतला. म्हणजे संविधान धोक्यात आहे, त्याचे पुरावेच आहेत, हेच पुरावे आहेत, म्हणजेच संविधान धोक्यात आहे ना. ते मंत्री राजीनामा देत नाहीत. जे दोन आरोपी आहेत ते आता आपले मंत्री आहेत. आता बघा ना, म्हणजे संविधान अजून काय पुरावा पाहिजे की संविधान धोक्यात आहे याचा पुरावा. धोक्यात काय म्हणजे जवळजवळ संपुष्टातच आणले तुम्ही. म्हणजे आज जनसुरक्षा कायदा उद्या येणार आहे, आपण हे बोलू शकू की नाही, उद्यापासून कायदा अस्तित्वात आल्यापासून अशा इंटरव्ह्यू सुद्धा या देशात गुन्हा ठरला. आपण आपल्या दोघांना तुरुंगात टाकतो. म्हणजे तुरुंगात जाऊ आपण, त्याला काही भीत नाही आपण कशाला कुठल्या गोष्टीला. संविधानासाठी वाटेल ते करूया, मरूया ना संविधानासाठी. काय करणार, फासावर देतील, अजून काय करणार आहे, जाऊया फासावर. संविधानासाठी, माझ्या लोकांसाठी मी तेवढं करीन. पण हे धोक्यात आहे हे तर कळलं पाहिजे लोकांना की हे धोक्यात आहे. आणि केवढं मोठं मूल्य स्वातंत्र्य, केवढं मोठं मूल्य, तेच जर तुमचं धोक्यात येणार असेल, काय जगण्यात अर्थ आहे? जगण्यात अर्थ काय जर तुम्हाला स्वातंत्र्यच नाही? चिमणी सुद्धा जर चिवचिवू शकते, तथागत बुद्धांनी सांगितलं, आणि मला चिवचिवता येत नाही, मला माझ्या मनात ते बोलता येत नाही, काय जगण्यात अर्थ आहे? जगण्यात हे तर कळलं पाहिजे आपल्याला की काय मोल आहे, या मूल्यांचं काय मोल आहे हे कळलं पाहिजे. बिलकुल. ही जी मूल्य आहेत, जे भारतीय संविधानानं आपल्याला दिलेलं आहे, त्यात स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता, न्याय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आपण बघतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही आता महाराष्ट्रात म्हणा, भारतात म्हणा, कमी केल्या जात आहे. त्याच्यावर म्हणजे ते होऊ नये म्हणून गुन्हेगार ठरवल्या जात आहे. आणि अशातच एक कलावंत समोर येतो आणि व्यवस्थेच्या विरोधात बोलतो. ते किरण माळे आमच्या सोबत होते. सर, आपण भरपूर वेळ दिला आवाज इंडिया टीव्हीला, वेळात वेळ काढला, त्याबद्दल आपलं फार फार आभार. खूप आभार. तुम्ही खूप दिवस माझ्या मागे लागलो. मागे एकदा मी नागपूरला आलो पण मला दिवसभर शूटिंगमुळे जमलं नाही. पण आज माझे मित्र खेमराज भोयर त्यांना भेटायला आलो आणि तिथे आपला सगळा हे जुळून आला आणि खूप छान वाटलं तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन. कारण असे विचार असणारे चॅनल्स खूप कमी आहेत, त्यांच्याकडे विचार आहे आणि तो विचार तुम्ही जपताय आणि तो विचार तुमच्या ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय. हे खूप मोलाचं काम आहे, खूप मोठं काम आहे. असंच करत राहा. आपण सगळे बरोबरच आहोत, बरोबर एकत्र लढायचं आहे आपल्या सगळ्यांना. आणि जसं मी कलाकार म्हणून मी ग्वाही देतो की मी विकला जाणार नाही, तसं तुम्ही मीडिया म्हणून तुम्ही कोणाच्या दबावाखाली येणार नाही.
अशी मी पण अपेक्षा तुमच्याकडून करतो, कारण ती पण तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. आपण सगळेच कलावंत असो, पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ता असो, आपण आपल्या जबाबदारीला निभवूया आणि तुर्तास ही चर्चा इथं थांबवूया. आपण बघत आहात आवाज इंडिया टीव्ही. सर, आपले खूप खूप आभार.